नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजे महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. हा भूगोल विषयातला एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक मानला जातो. तर ह्या टॉपिकच्या नावातच आहे, त्याचा मिनिंग जो आहे तो त्याच्या नावातच दडलेला आहे, नैसर्गिक सीमा. तर म्हणजे काय, निसर्गतः तयार झालेली सीमा, म्हणजे दोन भागांमध्ये निसर्गतः तयार झालेली एक सीमा असते. ठीक आहे. निसर्गतः म्हणजे काय, जसं की नद्या असतील, ह्या डोंगररांगा, टेकड्या, हे मानवनिर्मित नाही ना, तर हे निसर्गतः तयार झालेले असतं. म्हणजे निसर्गतः एक समजा डोंगररांग तयार झाली तर त्याच्यामुळे दोन भाग, दोन जिल्हे असू दे, दोन राज्य असू दे, किंवा दोन कोणतेही म्हणजे दोन भागांचं विभाजन झालेलं असतं. म्हणून मग तिला आपण काय म्हणतो, सीमा. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये दोन भागांमध्ये सीमा तयार झाली. मग हे कशी झाली, निसर्गतः, जे की मानवनिर्मित नाही, म्हणून हिला आपण नैसर्गिक सीमा असे म्हणतो. तर आपण महाराष्ट्राच्या काही नैसर्गिक सीमा पाहू. तर ते आपण दिशेनुसार पाहू. जसे की वायू ही जी दिशा आहे, त्या दिशेला निसर्गतः सीमा कुणी तयार केल्या, किंवा कोणत्या डोंगररांगाने तयार केल्या, किंवा कोणत्या नदीने केल्या. चला तर मग आपण पाहूया. तर वायू दिशेला तोरणमाळ जी डोंगररांग आहे तिच्यामुळे एक सीमा तयार झालेली आहे. नंतर दमणगंगा नदी, ठीक आहे, गाळणा टेकड्या, अकराणी टेकड्या, नर्मदा नदी, सातमाळा डोंगररांग, याच्यामुळे नैसर्गिक सीमा तयार झालेली आहे. ठीक आहे. तर उत्तरेला कशामुळे सीमा तयार झालेली आहे निसर्गतः, तर गाविलगड डोंगररांगा, सातपुडा पर्वतरांग, ह्याच्यामुळे. तर ईशान्य सीमा पाहू. तर ईशान्य दरकेसा टेकड्या आहेत, ज्या की गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत. असा पण प्रश्न विचारला जातो की दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, तर त्या आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये. म्हणजे ईशान्यची सीमा आहे, म्हणजे ईशान्यची जी बाउंड्री आहे ती कशामुळे तयार झाली, तर ती दरकेसा टेकड्यांमुळे तयार झालेली आहे. पूर्व सीमा कशामुळे तयार झाली, तर ती झाली चिरोली टेकड्या, गायखुरी, सुरजागड आणि भामरागड यांच्यामुळे ती सीमा तयार झालेली आहे. तर हे सुरजागड, भामरागड, चिरोली टेकड्या कुठे आहेत, तर त्या आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. आग्नेय सीमा. तर आग्नेय जी सीमा आहे तर ती इंद्रावती नदी, पैनगंगा नदी, प्राणहिता नदी, ठीक आहे, ह्याच्यामुळे ती तयार झालेली आहे. तर दक्षिण सीमा तेरेखोल नदी, हिरण्यकेशी नदी आणि भीमा नदी याच्यामुळे तयार झालेली आहे. हिरण्यकेशी नदी कुठून वाहते, तर कोल्हापूर जिल्ह्यामधून. ठीक आहे. पश्चिम सीमा कशामुळे तयार झाली, तर ती अरबी समुद्र, म्हणजे ही निसर्गतः तयार झाली ना. अरबी समुद्र मानवनिर्मित नाही, हा निसर्गतः तयार झालेला आहे. ठीक आहे. जसे की तेरेखोल नदी ही पण निसर्गतः आहे. हे सुरजागड, दरकेसा टेकड्या, सातपुडा पर्वतरांग हे मानवनिर्मित नाहीये, हे निसर्गतः तयार झालेले आहेत. ठीक आहे. म्हणून ह्याला आपण नैसर्गिक सीमा असे म्हणतो. म्हणजे नैसर्गिकरित्याच दोन भागांमध्ये ह्याच्यामुळे विभाजन झालेलं असतं. तर याच्याबरोबरच आपण तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट सांगते. आपण पाटील मागील आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की राजकीय सीमा. तर राजकीय सीमेमध्ये एक पॉईंट राहिला होता, तर तो तुम्हाला आता मी दाखवते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे 7 जिल्हे असे आहेत जे 2 राज्यांना लागून आहेत. 2 राज्यांना म्हणजे काय, तर ते 2 राज्याच्या सीमा तयार करतात. ठीक आहे. तर नंदुरबार आपण पाहिलं, नंदुरबार कोणत्या राज्याला लागून आहे, तर ते आहे आपल्या गुजरात राज्याला. ठीक आहे. तसंच नंदुरबार कुठं, वर मध्य प्रदेश, अशा 2 राज्यांच्या त्या बाउंड्री आपल्या नंदुरबार जिल्ह्याला लागलेल्या आहेत. ठीक आहे. नंतर त्याचे खालोखाली येतं धुळे. ठीक आहे. धुळे पण कुठं, गुजरात आणि मध्य प्रदेश. नंतर पालघर. ठीक आहे. नंतर गोंदिया कोणत्या 2 जिल्ह्याला म्हणजे बाउंड्री लागून आहेत गोंदिया जिल्ह्याच्या, त्या छत्तीसगड, दुसरा आहे मध्य प्रदेश. त्याच्या खाली येतं गडचिरोली. ठीक आहे. नंतर येतं नांदेड. तर नांदेडचं कुठं येतं, तर नांदेडचे आहे तेलंगणा आणि दुसऱ्या कोणत्या राज्याबरोबर ती बाउंड्री शेअर करतं नांदेड, तर हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. नांदेडचं, गडचिरोली, पालघर, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की ह्या जे जिल्हे आहेत कोणत्या 2 राज्यांबरोबर ते आपल्या बाउंड्री शेअर करतं. ठीक आहे. तर सिंधुदुर्ग हे पण याच्यामध्ये, हे पण 2 राज्यांबरोबर आपले बाउंड्री शेअर करतं. तर कोणते 2 राज्य आहेत ते, एक आहे गोवा आणि दुसरं आहे कर्नाटक. असे 2 राज्यांबरोबर आपल्या हे जिल्हा आपल्या बाउंड्री शेअर करतो. म्हणजे एकूण असे महाराष्ट्रामध्ये असे एकूण 7 जिल्हे असे आहेत की जे 2 राज्यांना लागून आहेत. असाही क्वेश्चन येतो की एकूण किती जिल्हे आहेत,
किंवा असे हे ऑप्शनमध्ये येतात की याच्यापैकी कोणता असा जिल्हा आहे की तो 2 राज्यांना आपले बाउंड्री शेअर करतो. तर हे नावं लक्षात ठेवा. तर मी सांगितल्याप्रमाणे नांदेड, गडचिरोली आणि पालघर ह्या जिल्ह्यांचे मला कोणत्या 2 राज्यांबरोबर आपली बाउंड्री शेअर करतात हे कमेंट बॉक्समध्ये कळवा प्लीज. हे खूप महत्त्वाचं म्हणजे पॉईंट राहिला होता आपला, जे तुम्ही कव्हर केला मी. ठीक आहे, तर आपण आधी पाहिलं आपण नैसर्गिक सीमा. नैसर्गिक सीमेवरही भरपूर प्रश्न विचारले जातात MPSC परीक्षेमध्ये सुद्धा. ठीक आहे, चांगलं बघून घ्या. एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितले मी याच्यामध्ये. शॉर्ट म्हणजे एवढंच येते, ह्याच्या बाहेर काही तुम्हाला बाहेर विचारलं जाणार नाही. MPSCचं प्री कंबाईनच्या ह्याच्यामध्ये ह्याच्यावरच क्वेश्चन विचारले जातात, ह्याच्या बाहेर काही क्वेश्चन येत नाही. सो या नोट्स बघा तुम्ही व्यवस्थित. अशाच तुम्हाला जर शॉर्ट नोट्स आणि एकदम महत्त्वाचे ह्याच्या जे की ह्या नोट्सच्या बाहेर काहीच येत नाही आणि हे आम्ही स्वतः लिहिलेले आहेत. असेच अजून नवीन नवीन तुम्हाला नोट्स हवे असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा मला, मी अजून तुमच्यासाठी तयार करेन. थँक्यू.